चप्पल तुटली. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. डायरेक्ट लंचला भेटतोय. तर आज आहे जेवायला मी एकटीच. भाजी आहे चवळीची, कोबीची डाळ, कस्टर्ड आहे कसलं तरी, भात आहे, पापड आणि सलाड. ते आम्हाला विचारतात भाकरी पाहिजे की चपाती पाहिजे, पण आम्हाला आज भात खायचा तर म्हणून भात सांगितलेला. तर निघालेलो आहे आता गुहागरसाठी. आता कुठे चाललोय आपण? आपण चाललोय खेडवी गणेश टेम्पल आणि वेलनेश्वर आणि बामणगड पण झालं तर करणार आहे. बामणगडला काय आहे का? बामणगड म्हणजे समुद्राच्या लाटा आदळून त्या कपाऱ्यामधनं उंच उडतात, त्याला बामणगड म्हणतात. गड म्हणजे पाण्याच्या प्रेशरनी वर्षानुवर्षांपासून तयार झालेली एक कपार. त्या कपारीमधनं हवेच्या प्रेशरनी पाणी वरती उडतं, त्याला म्हणतात बामणगड. रस्ता छान होता पण थोडं रखरख झालं आहे कारण उन्हाळा चालू झाला आहे. मे बी पावसाळ्यामध्ये एकदम हिरवंगार वातावरण असणार आहे. कोणता टर्न गेला का? कुठे वेळनेश्वर मंदिर? इथेच असेल कुठे. इथे सगळ्या मुलांचे टी शर्ट बघितले का ते कसे? सामाजिक महोत्सवात घातलेले असतात. मग ते जत्रेचं छापलेले असतील ते गावागावांमध्ये वेगळे वेगळे सेम सगळ्यांचे. काल ते लंडनवाले त्यांच्यापैकी पण एकाने घातलेलं होतं ते महोत्सवाचं. अन्नपूर्ण भोजनालय हे बोललेले ना नॉनव्हेजसाठी. अन्नपूर्ण तिकडच येतं, स्वाद बोललो. आम्ही निघालेलो आहोत आता हेदवी मंदिराकडे, जे गणपतीचं मंदिर आहे, आणि तिथून जाणार आहोत बामणगड, तिथून गुहागरला जाणार आहोत. आता बघूयात काय काय पॉसिबल आहे, कारण की ऊन जाण्याची वाट बघत होतो आम्ही. म्हणजे आता 4 वाजता आम्ही निघालो कारण की ऊन खूप जास्त होतं. आता बघूयात काय काय कवर होतं आहे. हे हेदवी मंदिर आहे गणपतीचं आणि खूप सुंदर मंदिर आहे. दोन्ही बाजूने जाता येतं, पायऱ्यांनी सुद्धा आणि गाडीनी सुद्धा. त्याची कलर कॉम्बिनेशन बघूनच इतकं ते प्रसन्न वाटत होतं ना मला. शूटिंग करता करता मला असं कानावर ऐकायला आलं की मोबाईल बंद करा, आणि मी मोबाईल बंद केला. पण या बाजूने मी व्हिडिओ शूटिंग केलं आहे. आणि छान असा परिसर आहे मंदिराला, आणि खूप प्राचीन मंदिर आहे हे. आणि त्या बाजूने सगळ्या डोंगर दऱ्यांच्या मधोमध हे मंदिर आहे. हे बघितल्यानंतर मला एक मंदिराची आठवण आली, ते म्हणजे मार्लेश्वर. पण ते आतमध्ये खूप आणि हे बाहेरच्या बाजूला आहे. पण ही रेलिंग आणि हे सगळं बघून मला असं एकदम आठवलं की तिथेही असं. इथून 2 रस्ते आहेत येण्याचे. पायीसुद्धा येऊ शकता, पायऱ्यांनी असा वरती यायचं आहे. आम्ही ॲक्च्युली उतरलेलो खाली, आणि मग त्या मावशींनी आम्हाला सांगितलं की डायरेक्ट गाडीसुद्धा वर जाते. तर मग आम्ही गाडीनी वरती आलो, नाही तर आम्हाला पण चढतच वरती यावं लागलं असतं. असं चारी बाजूनी छान डोंगरांनी वेढलेलं आहे हे मंदिर. आणि चला, दर्शन झालेलं आहे. आता निघूयात पुढे वेळनेश्वराकडे. वाजलेले आहेत ऑलमोस्ट 4. ह्या पायऱ्या आहेत, इथून खालून चढत वरती येतात लोक. पण इकडनं जर यायचं असेल तर डायरेक्ट गाडीसुद्धा येऊ शकते, जशी आम्ही आलो आहे. आणि एकदम सुंदर व्ह्यू आहे आजूबाजूचा. रस्ता पण एकदम छान आहे.
चला गणपती बाप्पा मोरया. हे बघ, रत्नागिरी 57 किलोमीटर, गणपतीपुळे 31 किलोमीटर, जयगड 12 किलोमीटर. जायचंय गणपतीपुळे सांग. आता कसं काय जाणार आपण, कसं काय येणार. काकू बामणगड कुठे आहे? असं जायचं आणि आई भवन आहे तिथं, राईट लेफ्टला व्हायचं, खाली जातो तिकडे. मंदिर आहे का देवीचं? देवीच्या मंदिराच्या इकडनं लेफ्ट. देऊळ आहे उमा महेश्वर म्हणून. ओके, लेफ्ट मारायचं का तिथून? तिथं आई भवानी गेल्यावर लेफ्ट मारायचा. ओके, तिकडे राईटला नाही जायचं. चालेल चालेल, थँक्यू. त्याला जाऊ देतो पुढे. तो पण पुढे जात नाही पाहिजे. इथे ते काका होते, कुठे गेले? तिकडे तिकडे बामणगड. बामणगल कुठे आहे? सरळ जाऊन लेफ्ट. थँक्यू. दुकानं कशी आहेत? जुनी एकदम. घरं पण कशी आहेत. पण असं म्हणतो किती फरक आहे ना लाईफस्टाईल मध्ये. लाईफस्टाईल किती वेगळे, आपले किती वेगळे, त्यांचं किती वेगळे. साधं राहणीमान अजून पण. खालची आळी वरची आळी. बामणगडला पोचलोय आम्ही, पण इथे काहीतरी चुकलंय माझं, म्हणजे माझ्या सर्चमध्ये काहीतरी चुकलंय मे बी. कारण की वामनगड जे मला माहीत होतं ते वेगळं आहे का, ते म्हातारीची चूळ होती माहीत नाही मला, काहीतरी चुकलंय प्रकरण. तर इथे असं छान बीच आहे. मी चालता चालता धडपडली पडली. आणि तुझी चप्पल तुटली. माझी आहे चप्पल, काय टेन्शन. हा. गाडीत आहे चांगली चप्पल. हा ऐक, ही टेकडी आहे ना, हा या टेकडीच्या मागून वर चढायचं आहे. हा. तिथे ते असे ठिकाण आहे की जिथे लाटा लागून वर उठतात, पण ते दुपारी 1:30 वाजेपर्यंतच दिसतं. आता तिथे गळ दिसेल म्हणे. गळ म्हणजे काय? खोलगट बाग. आपण मग वाकून बघू नका म्हणे, पाय वगैरे चढवू शकतो. कुठून, कोणत्या टेकडीवरती? ते मंदिर आहे ना, मंदिराच्या बाजूने वर आहे. मला ती कॉर्नरची टेकडी आहे ना, हा 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 तिथे हा. असावं. मी बघून येऊ का पहिले? नको नको, काही गरज नाही. चला हा, चला आपण वेळणेश्वराला जाऊया. एवढं लांब आलोय तर बघायचं नाही? नको नको, आता दिसणारच नाही तर काय बघायचं उगाच. बीच छान आहे हा पण, है ना? नमेऱ्यात बघता बघता खाली. हृदय तू खाली बस, तू त्याच्यावर काही खेळ करू नकोस. हा, थँक्यू. सगळं गाडीत सामान घेऊन, हा सगळं सामान घेऊन चालतो आम्ही. हा ना, कसं काय तुला? मी तर आणली आहे पण माझी बॅग मध्ये आहे. तुला ओके ना? हा ठीक ते आहे. ही घालायची का? नको, ठीक आहे. चप्पल कोण बघू? आलोय आता इथे, पण पहिले विचारून घेऊयात नक्की काय आहे, कारण की समजत नाहीये मला. काही दिसत तर नाहीये, प्लेन बीच दिसतोय, त्याच्यामुळे आधी विचारलेलं बरं. पुण्या वेळणेश्वराच्या इथे काय आहे? प्राचीन मंदिर आहे शंकराचं.
बीच आहे. आणि इथे कुठे म्हणाले तुम्ही ते बामणगड म्हणजे नक्की काय आहे? नक्की माझे छान स्पॉट आहे, पण त्या वरतीला बघायला हा. आता ओटी चालू झाली. ती टेकडी दिसते तुम्हाला कोणती ती शेवटची? हां, मंदिराच्या साईडला जा, खडकांवर उतरा. खडकांवरनं जायचं आहे. हा, छान आहे. चालत गेलं तर तुम्हाला निसर्ग पण छान दिसतो. हां हां हां, तिथे वरती चढा. ओके. हे अच्छा. काय आहे? हां समुद्र आणि डोंगर हा. जे नॅचरलच आहे, हां हां, खूप वर्षापासूनच आहे. ओके. तर भरतीच्या वेळेस जेव्हा एवढं पाणी असतं, जे येऊन गेलं अच्छा, म्हणजे एवढं पूर्ण पाणी असते इथे? हां ओके. भरतीला, हां तेव्हा पाणी आतमध्ये दिसतं हा. आणि ती निमुळती आणि खूप खोल असल्यामुळे हवेच्या प्रेशरने 50 फूट उंच पाणी उडतं. बापरे. बघण्यासारखा नजारा असतो फक्त तो भरतीला. हां, आणि त्याला बाकी सेफ्टीचं काही नाही आहे, रेलिंग वगैरे नाही आहे, ओके ओके. त्यामुळे त्याच्या जवळ जायचं नाही. अच्छा. आता जर उरलं पाणी, कारण की आज लाटा खूप दिसते, हवा पण आहे, हा. उरलं तर थोडंफार उरलेलं दिसेल. ओके. पण म्हणून जर उरलं नाही तर तुम्ही बघायला जाऊ नका की आतमध्ये पाणी किती आहे. हां हां, जे काही दिसेल ते बघायला छान आहे, पण लांबून बघा. ओके. म्हणजे सेफ्टी वाईज तिथे काही नाही आहे, कारण की माझ्याबरोबर माझे 2 मुलं आहेत छोटे. त्यांचा हात पकडून ठेवा. ती मस्तीखोर असते ना, हो. तिथे जागा भरपूर आहे. असं हा. नाही की तुम्ही गेल्या गेल्या तिथे लागेल. ओके. जागा आहे, पण मी काय सांगते की जास्त जवळ बघायला जाऊ नका की पाणी किती आहे, बरोबर कधी बरोबर उडेल. बरोबर बरोबर. आहे, पॉईंट छान आहे, फोटो काढायला पण छान आहे. पण आता गेलो तरी दिसेल? आता नाही दिसणार, तेच सांगते काय, जेव्हा पाणी भरती असते हां हां हां, साईडला, एवढं जेव्हा पाणी येतं ना ओके ओके. तेव्हा तिथे दिसतं. आता पाण्याला करंट पण कमी असतं जेव्हा लो टाईट असतं, बरोबर बरोबर, पाणी मागे जात असतं ना, त्यामुळे बरोबर. तेवढं फोर्सने उडत उडत नाही. त्याच्यामध्ये हवा आणि ते पाणी ओके. प्रेशरने ते उंच. उंच उडतं. आणि ओके. जर तुम्हाला बघायचंच आहे ते छानपैकी, तर पावसाळ्यात यायचं. मग भरती ओहोटी नसली तरी तरी ते उडतंच. कंटिन्यू पाणी उडतच असतं. ओके ओके. आणि वेणेश्वराचे इथे मंदिर आणि बीच असंच आहे सेम? प्राचीन मोठं मंदिर आहे ओके. आणि बीच. ओके, थँक्यू. डेव्हलप आहे. ओके, थँक्यू. तिने छान अशी माहिती दिलेली आहे आपल्याला, आणि ती बोललीच जशी मुलं मस्तीखोर असतील तर नका जाऊ, आणि आमचे मस्तीखोर आहेतच. आणि तिकडनं जायचं म्हणजे खूप दिसतंय, खूप खोल आहे आणि दगडं, चिराचिराचे दगडं आहेत सगळी, आणि तिकडून जायचं आहे. पण मला वाटत नाही की रुद्रला आणि ध्रुवला घेऊन एवढ्या समुद्रामध्ये जायला पाहिजे, त्याच्यामुळे आम्ही हे स्किप करतोय आणि पुढे वेणेश्वराच्या मंदिरात जातोय. बघून घेऊया चालता चालता, नसेल चांगलं परत जाऊ. वेळेनेश्वर कुठं आलं? वेळेनेश्वर. जीव वळवळते. वेळेश्वर वेळेश्वर. त्याला नीट पकड. पोचलेलो आहोत वेळेश्वराच्या मंदिरामध्ये. आतमध्ये जा, पाय पडून झालं. अरे बघ, विहीर आहे ती. बघू तर दे मला. बघू तर दे मला. बघायला नाही बघ. मंदिरात
ए मम्मी मला हे घ्यायचं आता. केली आहे तर रुचकर कोकणच्या या चकण्या आपण खाऊयात. चकल्या चकल्या इथूनच आलो होतं का? हेच गाव आहे ना ते हा हा. आपण थांबलोय ते पालशेट नाही काय म्हणते चिडचिड करते का? मी बोलू का? मला नीट क्लिअर सांग, मी बोलू का काय करू? मला नीट तिकडनं चला काय नाही आहे चला. अच्छा. इतके निमुळते रस्ते आहेत की प्रत्येक 2 मिनिटाला गाडी अशी थांबते. या मोठ्या बसवाल्यांनी सगळं केलंय नाटक. चला चला. किती लग्न आहे त्या गावामध्ये. सगळं लग्नाचेच वराडा आलेली आहेत वाटतं. खरं सांग तर आता तर आम्ही पोचलोय गुहागरला आणि गुहागरला पोचत पोचत आम्हाला खूप संध्याकाळ झाली आहे. लोक चालले आहेत परत आणि आम्ही बीचवर चाललोय. डॉगी डॉगी खाली बघा. कुतूवर पाय ठेवला तुझा पप्पा. तुला घ्यायचंय हे? थांब पप्पाकडनं पैसे घे. त्याला हे बकेट घ्या नाही. घ्यायची असं कितीला आहे? गप सोड. मछली वाला पण आहे असं. मला ते पाहिजे मम्मा असं. आल्यावर बालासाठी घेऊ का? बाय खेळतो याच्यात. चल चल रुद्र. ए मम्मा तुला घेतली ना बकेट. चल. अरे बाला पण घ्यायचं. नको त्याला नकोय. आल्यावर हा आल्यावर घेऊ. आता हे खेळणार. असतं रे खेळणार आहे मी. इथे खेळू. हा नॉर्मल मला खेळते. हा मग इकडे खेळ ना. इकडे मी बसते आणि मग तू खेळ.
ना. ये इकडे इकडे. आपण इकडे बसतोय. हा मी इथे बसते तू खेळ. आम्ही आलोय आता गुहागरला आणि यांचं काम चाललंय कारण की नेटवर्क आलेलं आहे आणि खूप छान बीच आहे. म्हणजे जसं इमॅजिन केलं होतं की लॉंगेस्ट बीच आहे तर तसंच आहे. खूप सुंदर आहे, शांत आहे. पप्पा चल बस. आणि आम्ही तरी इथेच बसलो कारण की मुलांना घेऊन एवढं चालत पुढे जायला, पण पुढे इतकं सुंदर शांत वाटतंय म्हणजे खूपच मस्त आहे. मी तुम्हाला दाखवते. खरंच छान. पप्पा बाळासाठी स्टँड आणायचं होतं ना. ते विसरली मी. ते ब्ल्यू कलरचं ते झोपायचं. मी धरतो त्याला 2 मिनिटं माझं झालं तर. धरायचं नाही तर त्याच्या इथे पडून राहिला असतं. मम्मा थोडंसं याच्यात पाणी टाक ना. मग त्याला तो- पाणी नाही टाकायचं, आणि हे सुक्क खेळ नाहीतर मग चल. माझ्या फ्रॉकवर बसले तुम्ही. मुद्दाम बसले का? पॅन्ट माझी खराब होते म्हणून. असं. आणि असं बीचवर छान खेळायला रुद्रला खूप आवडतं. बीच खूप आवडतो रुद्रला. काय रे? तो अगदी तासन तास सुद्धा बीचवरती खेळू शकतो. त्याला खूप आवडते सँड आणि हे सगळं खेळायला. कोण पळाला बेटा? कोणाचं बघितलं? कोणाचं बघितलं? ते परत होते ना. काय रे, तू मोडी आहे का रे थोडस? बस बस रुद्री बस. बस. इथे त्या पंखांच्या मुंग्या फिरायला लागल्या होत्या आणि आम्ही निघालो. नाही तर आम्ही बसणार होतो थोडा वेळ अजून, पण ध्रुवला वगैरे चावली तर उगाच टेन्शन होईल म्हणून मग आम्ही निघालोय. अंधार झालेला आहे आणि आता काहीतरी खाऊयात म्हणून इथे बघितलं तर इथे सगळे पाणीपुरी चाट असेच प्रकार होते. म्हणून मग आम्ही इथे हॉटेल श्रद्धा म्हणून आहे समोरच्या बाजूला, तिथे आलो आणि तिथे छान जेवलो आम्ही. आणि आता निघतच होतो तेवढंच बाजूला एक आईस्क्रीमचं शॉप दिसलं. तिथे आम्ही आईस्क्रीम, बघा किती मुलं, किती अवलादी, म्हणजे किती असं बाजूनी पण येता आलं असतं ना, पण नाही तिथूनच. आता ही बघा, आता ही पण. चला 1 2 3 गो. आणि आम्ही बाजूला आईस्क्रीम खायला थांबलो. चिकन खाल्लं ना गंदा? खाऊन घे आता तू. चल. नाही खाऊन घे दर. खाऊन घे. ते पण खा. हे पण मी खात नाही ना. तू हे पण आणि हे पण. तू ऑमलेट खाल्लं की नाही? हो. तू त्याला तोंड लावलं की नाही? ते आता काय खाऊ, काय करू? ते नाव ते गेल्यावर फ्रीज मध्ये ठेवून दे. दे मम्मा. हे मी खाऊन घेते. नाही मम्मा, माझं नको. तुला त्याला हे करून घे, तुला एक वेगळं घे, मी खाऊन घेतो तुला. दे इकडे दे. दे पप्पाला दे. एवढे 2 सर्दी होईल तुला. अजून 4 दिवस काढायचे बेटा. घे तुला एक नवीन. या. चिक्की, ए चिक्की कुठे चालला? कुठे चालला तू? कुठे चालला? अच्छा
पप्पा तिथे पोचले पण नाही थंड होईल. तर उद्या लास्ट डे आमचं. उद्या आम्ही दिव्यागरला जाणार आहे. जातानाच आहे. दापोली मार्ग एक दाखवतोय आणि एक बाहेरून दाखवतोय. मग कोणता सोपा पडेल? दापोली. गाडी जाते म्हणजे ते मम्मा काल एवढं प्रचंड ऊन होतं ना. काल आम्ही हॉटेलवरच म्हणून आम्ही पाळशेतला थांबलोय. पाळशेतला आम्ही ते बीच आहे ना तो टर्निंगला ते थांबलो. AC चालू असून सुद्धा आतमध्ये गरमी येते. मग मुलं कंटाळा करतात. तो तर नाही आता, पण हा जास्त त्याला किरकिर होते. म्हणून आज पण आम्ही 3 नंतर निघालो. आम्ही गणपतीला गेलो. कोणतं ते मंदिर? वेळणेश्वर, तिथे गेलो. हां 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 हेदवी केलं, वेळणेश्वर केलं आणि मग इकडे आलो. नाही, आम्ही गुहागरच आलेलो. 3 दिवस आमचे तिथेच होते. अच्छा, रत्नागिरीला वगैरे नाही गेलो आम्ही. अलिबागला गेलो येता येता. मग इथे आलो. ऊन खूप म्हणजे दुपारी अजिबात निघूच शकत नाही बाहेर. नाही आम्हाला एकत्र जाणं खूप पॉसिबल नाही ना. म्हणून आम्ही हॉल्ट घेत म्हणजे आम्ही नाशिकवरून अलिबाग आलो. मग उद्या मम्मी घाबरवेल तुम्हाला. तू ते एक शब्द बोलली होती ना, तो बोलला इकडनं नका जाऊ. त्याच्यावरून मला क्लिक झालं, कारण ते पहिले किलोमीटर 6.6 किलोमीटर आलं फक्त. नाही मग मी तुम्हाला बोलली ना, म्हटलं 2 रस्ते आहेत. कसं असतं कधी कधी मग तेवढं त्याच्या तेवढ्या एका शब्दावर ना आपल्याला ते. ती पण गोष्ट तू बोलली मला म्हणून ठीक आहे. म्हणून मी आपण जे ज्याचं पण ऐकतो ना त्याचं एकदम कान देऊन ऐकायचं. म्हणजे कसं कधी आपल्याला ती गोष्ट कामाला पडेल. आता जर ती गोष्ट आपल्याला माहिती नसेल तर आपण काय विचार केला असता, अरे इथे 6 किलोमीटर आहे, इथून 14 किलोमीटर दाखवते, मी विचारत पडलोच होतो इथूनच जाऊ असं, 6.6 कसं काय आलं, इथूनच जाऊ असं बोललोच असतो. पण तो माणूस बोलला तो रस्ता एकदम खराब आहे, तिथून अजिबात जाऊ नका. म्हणजे त्याने आधीच सांगितलं ते. आपण जसं त्याला कळलं आपण गुहागरला चाललोय तसं तो पहिलेच बोलला की इथं ते 2 रस्ते आहे, हा रस्ता कमी आहे, तो रस्ता असते अर्धेहून जास्त, म्हणजे तिथून जाऊ नका, तो रस्ता खूप खराब आहे. आजचा दिवस संपलेला आहे, पॅकिंग झाली आहे, कारण की उद्या निघायचं आहे दिव्यागरला. तर 3 दिवस कधी गेले कळलं नाही. इतकं सुंदर हॉटेल, इतकं सुंदर रूम, इतका सुंदर व्ह्यू, आणि निघावं लागणार आहे. निघावं तर लागणारच आहे, पण थोडं असं वाटतं की अजून एखाद दिवस असता तर किती छान झालं असतं, कारण की व्ह्यू इतका सुंदर आहे. इथून उठल्यानंतर इतकं म्हणजे मस्त दिसतं. हे थकलेत, झोपले, आणि रुद्र जागा आहे.
जेवण त्याने फार कमी केलं होतं, म्हणजे केलंच नाही ॲक्च्युली, फक्त ऑमलेट खाल्लं. त्याच्यामुळे आता तो चिप्सवरती त्याची भूक भागवतो आहे. आणि ध्रुवी झोपला आहे. बॅग्स पॅक झालेल्या आहेत आणि निघू आता उद्या सकाळी. लवकर निघायचा प्लॅन आहे, बघू. मुलांच्या उठण्यावरती आहे. ते न उठवतं जेव्हा उठतील त्याच्यानंतर मग रेडी होऊन निघू, कारण की प्रवास थोडा लांबचा आहे. तर चिडचिड नाही झाली पाहिजे त्यांची, त्याच्यामुळे त्यांची झोप पूर्ण करून मग निघूयात. भेटूयात उद्याच्या नवीन फ्रेश व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, सी यू, बाय.